हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटते की अथर्व त्या गुहेमध्ये त्या जा जाळाच्या रिंगणात अडकलेला असतो आणि तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात मीरा घाबरत घाबरत तिथे येते आणि बोलते की वेदाचे बाबा. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा मीरा वाचव मला. तेव्हा मीरा बोलते की थांबा वेदाचे बाबा, तुम्ही घाबरू नका, मी आले, मी तुम्हाला वाचवते. तेव्हा मीरा त्या रिंगणात प्रवेश करायला जाते, पण तिला प्रवेश करता येत नसतो. तेवढ्यात मीराच्या समोर एक अदृश्य भिंत तयार होते. त्या भिंतीपासून मीराला जाता येत नसतं. अथर्व ओरडत असतो की मीरा मला वाचव. तेव्हा मीरा ही वेदाचे बाबा म्हणून प्रयत्न करत असते, पण तिला जाता येत नसतं. अथर्वच्या आजूबाजूला ते जाळाचं रिंगण वाढत असतं. अथर्व मीरा वाचव म्हणून म्हणत असतो. तेव्हा अचानकच तो जाळ वाढायला लागतो आणि मीरा जोरात ओरडते की वेदाचे बाबा, आणि इकडनं ती झोपेतून उठते. जोरात ओरडल्यावर अथर्वही जागा होतो. अथर्व मीराला बोलतो की मीरा. तेव्हा मीरा पटकन अथर्वला मिठी मारते. तेव्हा अथर्व तिला बोलतो की इट्स ओके, काही वाईट स्वप्न बघितलं, काय बघितलंस? तेव्हा मीरा बोलते की हो. तेव्हा मीराला लगेच आठवतं की तिने अथर्वला त्या गुहेमध्ये जिथे मंजिरी जाते त्या जाळात तिने तिथे बघितलेलं असतं. तेव्हा मीरा मनात बोलते की हे स्वप्न कसं सांगू मी अथर्वन त्यांना, नाही, मला नाही सांगायला पाहिजे. तेव्हा मीरा बोलते की जाऊ द्या, स्वप्न होतं. तेव्हा अथर्व बोलतो की इट्स ऑल राईट, स्वप्न होतं, विसरून जा. तेव्हा अथर्व तिला इट्स ओके बोलतो आणि झोप शांत म्हणून तिला झोपायला लावतो. तेव्हा तो तिच्या डोक्यावरनं हात फिरवत असतो आणि अथर्व झोपी जातो. तेव्हा मीरा पुन्हा त्याच्याकडे बघते आणि बोलते की मला असं वेदाच्या बाबांवरनं स्वप्न का पडलं असेल आणि स्वप्नात ती जागा का दिसली असेल मला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी माया ती टॅबलेट घेऊन तिच्याकडे बघत असते, जो प्रयोग तिला अथर्वच्या कॉफीमध्ये करायचा असतो. तेव्हा ती अजित, दामोदर आणि नर्मदाला सांगत असते की आता मी जे सांगते ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. अथर्व खाली येईल, मग त्याच्यासाठी मीरा कॉफी घेऊन येईल. त्या कॉफीमध्ये आपल्याला ही कॅप्सूल टाकायची आहे. हे काम करताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे, आधी त्याला डिस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. तेव्हा दामोदर बोलतो हे काम मला उत्तम जमेल. तेव्हा माया बोलते नाही नाही, काम वाढवायचं नाही आहे अजित, हे काम तू करणार आहेस. तेव्हा अजित बोलतो एनिथिंग फॉर यू माया. तेव्हा दामोदर बोलतो की तेव्हा तसं पालीचं प्रकरण फसलं होतं ना तसं. तेवढ्यात नर्मदा दामोदरला शांत बसायला लावते. तेव्हा नर्मदा बोलते आपण तेव्हा मंजिरीवर हल्ला केला होता, आत्ता इथे तिचा काहीही संबंध नाही आहे, कळलं? ती खाली येणार नाही आहे म्हणून तिचं टेन्शन नाही आहे आपल्याला. आत्ता आपल्याला अथर्व आणि मीराला सांभाळायचं आहे. तेव्हा अजित बोलतो वन सेक, ते इनविजिबल पॉवर, इनविजिबल भूत काहीतरी आहे ना, त्याचं काय करायचं? तेव्हा माया बोलते अजित शटअप. तेव्हा माया बोलते की अजित, सगळा प्लॅन काय आपण डिस्कस करत बसणार आहोत का? जे आपल्याला दिसत नाही आहे ते आपल्या हातात नाही आहे, आपल्या हातात काय आहे? तेव्हा दामोदर बोलतो कॅप्सूल. तेव्हा माया बोलते की आपण प्लॅनवर फोकस करूया. तेवढ्यात अथर्व येतो. माया बोलते आला आला अथर्व. तेव्हा अथर्व येतो, डायनिंगवर बसतो आणि मायाकडे बघून घड्याळ दाखवत बोलतो की फक्त 12 तास उरलेत, 12 तास. तेव्हा माया काही बोलत नाही. ती पटकन तिच्या हातातली ती टॅबलेट लपवते. तेवढ्यात मीरा तिथे कॉफी घेऊन येते. तेव्हा अजित, नर्मदा ती कॉफी बघून हसत असतात. इकडे मंजिरी तिच्या खोलीत येते आणि पुन्हा ती पेटी उघडते आणि त्या कवड्या बाहेर काढते आणि बोलते की मंजिरी, सगळं नीट चाललं आहे, पण आता फक्त मीराला बाळ होणं हेच जास्त महत्त्वाचं आहे आणि मंजिरी पाऊल जपून टाकायला हवेत. तेव्हा ती कवड्या पुन्हा त्या पेटीत ठेवते. तेवढ्या तिथे अंबिकाही येते. तेव्हा अंबिका विचार करत असते की मंजिरी ती काय करते आणि या पेटीत नक्की काय असेल. तेव्हा मंजिरीला थोडी भनक लागते. मंजिरी पटकन मागे वळून बघते तर पण मागे कोणीही नसतं. इकडे अजितन त्यांचा प्लॅन सुरू होतो. अजित अथर्वचं लक्ष डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा अजित बोलतो की अथर्व, माझं तुझ्याकडे काम होतं. तेव्हा अथर्व बोलतो की कशाबद्दल? तेव्हा अजित बोलतो की आय विल शो यू, काही डिझाईन्स आहेत त्या मी तुला दाखवतो. तेव्हा तो फोन काढतो आणि त्याला फोनमध्ये त्या डिझाईन शोधत असतो. तेवढ्यात नर्मदा बोलते की मीरा, माझ्यासाठी चहा आणतेस? तेव्हा मीरा आणि अथर्व नर्मदाकडे बघत असतात. तेव्हा नर्मदा बोलते की काय आहे ना, मी मायाला सांगितलं असतं, पण मायाला बंदी घातली ना अथर्वने किचनमध्ये जाण्याची, म्हणून म्हटलं मी काय करू. बरं ठीक आहे माया, माझ्यासाठी चहा घेऊन येतेस? तेव्हा माया उठते, चहा घ्यायला जाते. तेवढ्यात मीरा बोलते की माया थांब, आणते मी. तेव्हा मीरा चहा घ्यायला चालली जाते. माया तिथे उभी असते. तेवढ्यात अजित बोलतो की सापडलं डिझाईन. तेव्हा अजित बोलतो की थांब, मी तुला दाखवतो. तेव्हा तो अथर्वला डिझाईन दाखवत असतो. अथर्वसमोर उभा असतो मोबाईल घेऊन आणि अथर्वला सांगत असतो. तेव्हा माया बघत असते. तेव्हा नर्मदा आणि दामोदर तिला खुणवत असतात की त्याच्या कॉफीमध्ये ती टॅबलेट टाक म्हणून.
तेव्हा माया बोलते की कम ऑन माया, यू कॅन डू दिस, हा शेवटचा चान्स आहे तुला. तेव्हा माया पटकन तिथे अजितच्या पाठीमागे उभे राहून गुपचूपच्या कॉफीमध्ये ती टॅबलेट टाकते आणि अजितला हात लावून काम झालं आहे असा इशारा करून चालली जाते. तेव्हा अजित अथर्वला बोलतो की ही डिझाईन मला जास्त आवडली. तेव्हा अथर्व बोलतो की अजित मला सांग, आपण हे डिझाईन का बघतो आहे. तेव्हा अजित बोलतो की अथर्व, मला असं वाटतं की मी आणि माया आमची बेडरूम रिनोव्हेट करतो आहे. तेव्हा अथर्व बोलतो की त्याची गरज पडणार नाही. तेव्हा अजित बोलतो की थोडंसं कलर चेंज अँड ऑल. तेव्हा अथर्व बोलतो की अजित नो रिनोव्हेशन. तेव्हा अजित बोलतो की ठीक आहे, व्हॉट कॅन आय से. तेव्हा अजित आपल्या आपल्या जागेवर बसतो. इकडे अथर्व कप उचलतो. सगळ्यांच्या नजरात अथर्वच्या कपाकडे असतात. तेव्हा अथर्व कॉफी प्यायला कप तोंडासमोर नेणार तेवढ्यात तिकडनं मीरा येते आणि बोलते की थांबा. तेव्हा सगळ्यांची धांदळ उडते. मायाला खूप राग येत असतो की मीराने का थांबवलं आहे म्हणून. तेव्हा मीरा शक्यने त्या कॉफीच्या कपाकडे बघत असते. ती अथर्वच्या हातातून तो कॉफीचा कप घेते, त्याच्याकडे बघत असते. इकडे सगळ्यांच्या नजरा, त्यांना असं वाटतं की मीराला काहीतरी कळलं आहे म्हणून. तेव्हा मीरा कॉफीच्या मगाला जे लागलेलं खराब कॉफी पावडर असते ती पुसते आणि तेव्हा ती अथर्वकडे पुन्हा कप देते आणि बोलते की काही नाही, मला वाटलं कपाला काहीतरी घाण लागली, पण कॉफी पावडर होती. ती पुसून पुन्हा अथर्वकडे देते आणि तीही नाश्ता करायला बसते. तेव्हा अथर्व कॉफी एक घोट पितो आणि पिता पिता अथर्व कॉफी पूर्ण पिऊन घेतो. कॉफी पूर्ण पिऊन झाल्यावर इकडे अजित, नर्मदा, दामोदर आणि मायेला खूप आनंद होत असतो. कॉफी पिऊन झाल्यावर अथर्व बोलतो की मीरा चल मी येतो ऑफिसला जाऊन. तेव्हा अथर्व जायला निघतो. तेव्हा मीरा पुन्हा बोलते की थांबा. तेव्हा यांना पुन्हा वाटतं की का बरं मीरा थांबवते म्हणून. तेव्हा मीरा अथर्वपाशी जाते. तेव्हा अथर्व बोलतो की गाडी सावकाश चालवा, पोचल्यावर फोन करा, मेसेज करा, मी नक्की करेल, हेच ना. तेव्हा अथर्व येतो म्हणून बाय म्हणून चालला जातो. मीरा इकडे तिच्या खोलीमध्ये येते आणि तिला खूप डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत असतं. इकडे मीरा विचार करत असते तेव्हा अथर्वची आणि तिची फ्रेम खाली पडते. मीरा एकदम घाबरते, पटकन ती फ्रेम उचलते. तेवढ्या तिथे अंबिका येते आणि अंबिका बोलते की मीरा ऐक ना, मी आत्ता मंजिरीच्या खोलीत गेली होती आणि तिच्याकडे एक विचित्र पेटी अगं, आणि त्या पेटीतनं प्रकाशही येत होता. तेव्हा मीरा बोलते की ताई, त्या पेटीत नक्कीच मंजिरीचं काहीतरी गुपित असणार आहे. तेव्हा अंबिका बोलते की हो. तेव्हा मीरा बोलते की ताई, जर ती पेटी आपल्याला मिळाली तर. तेव्हा अंबिका बोलते की हो, ती पेटी आपल्याला मिळायलाच हवी. थोडं इकडे अथर्व गाडीत असतो. त्याला त्याच्या बाबांचा फोन येतो. तेव्हा तो बोलतो की मी आता 10-15 मिनटं झाले बाबा, निघालो आहे, ॲम ऑन माय वे. इकडे अथर्वला थोडंसं कसतरी होत असतं गाडी चालवत असताना. तेवढ्यात इकडे माया त्या ड्रायव्हरला फोन करते आणि बोलते की हॅलो, गाडी दिसली, आज अथर्व जिवंत राहता कामा नये, एका झटक्यात मेला पाहिजे हां. अथर्वला खूप गुंगीसारखं, बेशुद्ध झाल्यासारखं होत असतं. खूप चक्कर यायला लागतात. इकडे माया आणि ते सगळे हसत असतात. तेव्हा नर्मदा बोलते की आता काही वेळात या घरचा राजकुमार मरणार आणि माझा अजित राजा होणार, तू राणी आणि मी राजमाता. तेव्हा माया मी मंजिरीला येताना बघते आणि बोलते की सासूबाई, ही मंजिरी जिवंत असेपर्यंत तुमचं स्वप्न हे स्वप्नच राहील. पण ठीक आहे, काही क्षण अजून. एकदा अथर्व मेला की हे साम्राज्य आपलंच. इकडे अथर्व समोर ती ट्रक येत असते. अथर्व एकदम गुंगीत असतो. तेवढ्यात ती ट्रक समोरून जाणार. तेवढ्यात अथर्वची गाडी जोरात त्या ट्रकवर आदळते आणि इकडे मीराच्या हातातूनही कप फुटतो. मीराला खूप टेन्शन येतं. तेवढं तिथे अंबिका येते. तेव्हा अंबिका विचारते की मीरा काय गं, काय झालं. तेव्हा मीरा बोलते की ताई, अगदी मन कासावीस होतं आहे माझं. तेव्हा अंबिका बोलते की त्या पेटीच्या विचाराने होतं आहे का. तेव्हा मीरा बोलते नाही गं. तेवढं तिथे मंजिरी येते आणि बोलते की मीरा काय केलंस हे, अगं अपशकुन आहे हा. तेव्हा मंजिरी बोलते नाही हा ना एखादा संकेत आहे. अरे देवा, आता काय होणार, तुमचं खरं नाही गं. आता माझ्यासोबतचं युद्ध तुम्ही दोघी कशा जिंकणार. तेव्हा मंजिरी जोरजोरात हसत असते. तेवढ्यात अनन्या येते आणि बोलते की रडत येते आणि बोलते की आई, वहिनी, दादाच्या कारचा ॲक्सिडेंट झाला आहे. तेव्हा अंबिका, मंजिरी आणि मीरा तिघंही शॉक होतात, अनन्याकडे बघत असतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.